नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण CTT जानेवारी 2024चा जो पेपर होता त्यातले द्वितीय भाषा पेपर 1 मधील त्याचा 15 अध्यापनशास्त्राचे प्रश्न पाहूया. चला तर लगेच सुरुवात करूया. पहिला प्रश्न पाहू. आधारभूत पातळीवर मूल्यमापनाचे तंत्र आणि प्रक्रिया या प्रकारे असावे की ऑप्शन 1 सुगम चाचण्या आणि परीक्षा मुलांना अनुरूप ठरतील. दुसरं, विद्यार्थ्यांच्या शिक्षण अनुभवाचा तो नैसर्गिक विस्तार ठरावा. तिसरं, विद्यार्थ्यांतील त्यांच्या सादरीकरणाचे त्यातून योग्य विवरण आणि मूल्यमापन होईल. चौथं, सर्व विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनाचे एकाच पद्धतीतून शिक्षकाला मूल्यमापन करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, असं असतं की ज्यावेळेस आपल्याला चारही ऑप्शन जवळजवळ बरोबर असे आहेत असं वाटत असेल, त्यातून एक आपल्याला आदर्श निवडायचा असतो. तर त्याच्यामध्ये जे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आहे त्यांनी काय सांगितलं की विद्यार्थ्यांना हा नेहमी अनुभव जो असतो तो नैसर्गिक वातावरणातल्या आजूबाजूच्या वातावरणाचे उदाहरण देऊन करावा. म्हणजे त्याचं जर आपण अनुसरण घेतलं तर इथं ऑप्शन क्रमांक 2 हे काय येईल, बरोबर येईल. म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षण अनुभवाचा तो नैसर्गिकरित्या त्यांचा तो शिक्षणाचा अनुभव मिळाला पाहिजे आणि त्यांची जी परीक्षा आहेत त्यातून ते कळलं गेलं पाहिजे की विद्यार्थ्यांना तो अनुभव शिक्षणाचा व्यवस्थित मिळाला आहे किंवा नाही, त्यांची डेव्हलपमेंट ही व्यवस्थित झाली आहे किंवा नाही. तर हे त्याचं बरोबर उत्तर येईल की दुसरं, की विद्यार्थ्यांना शिक्षण अनुभवाचा तो नैसर्गिक विस्तार ठरावा. पुढचा प्रश्न पाहू. विद्यार्थ्यांचा ज्ञानात्मक विकास आणि भाषा ऑप्शन 1 याचा संबंध लिकेज स्टिम्युलन्स रिप्लायन्स आणि अनुकरण प्रक्रिया सिद्धांताशी आहे. तर लिकेज स्टिम्युलस रिप्लायन्स म्हणजे काय, तर हा अनुकरण सिद्धांत म्हणजे काय, तर लहान मुलं ज्या प्रकारे अनुकरण करतात आणि आपण म्हणतो ना, लहान मुलांना एखाद्या गोष्टीला प्रेरणा दिली तर ते काय करतात, त्याला रिप्लाय करतात आणि मग त्याला म्हणतात लिकेज स्टिम्युलेशन रिप्लायन्स. म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी त्यांना उत्तेजन दिलं तर ते आपल्याला रिप्लाय करतात. ते ही असते ती अनुकरणात्मक प्रक्रिया. आता दुसरं काय म्हणजे प्रत्येक माणूस भाषा आत्मसात करण्याच्या कौशल्यासह जन्माला येतो. तिसरं काय, विकासाचा काहीही संबंध नाही. आणि चौथं, याचा संस्कृती आणि समाजाशी जवळचा संबंध आहे ज्यात विद्यार्थी राहतो. तर याचं बरोबर उत्तर कोणतं येईल, तर याचं बरोबर उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 4. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की समाज आणि नैसर्गिक वातावरण यामध्ये विद्यार्थ्यांचा विकास होत असतो असं राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यानुसार सांगितलं जातं आणि हा CTTचा जो पेपर असतो तो त्या नियमानुसारच काय असतो, बनवलेला असतो. म्हणजे त्या नियमात जे उत्तर बसेल ते उत्तर आपल्याला निवडावं लागतं. म्हणजे इथं याचं उत्तर कोणतं येणार आहे, विद्यार्थ्यांच्या ज्ञानात्मक विकास आणि भाषा याचा संस्कृती आणि समाजाशी जवळचा संबंध आहे ज्यात विद्यार्थी राहतो. पुढचा प्रश्न पाहू. पुढीलपैकी कोणत्या कृतीतून द्वितीय भाषा उत्तम प्रकारे शिकता येते. आता कोणत्या कृतीतून द्वितीय भाषा उत्तम शिकता येते, तर ऑप्शन 1 पाहू. अशा वर्गात जेथे तुम्हाला व्याकरणावर भर देता येणे नि शिक्षकाकडून मदत मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये जास्त भर हा व्याकरणावर नसतो, व्याकरणाचे नियम पाठ करण्यावर आणि पाठांतरावर नसतो. म्हणजे हे ऑप्शन काय इथे चूक येणार आहे. त्यानंतर त्या भाषेच्या मूळ भाषकासोबत सतत संपर्कात राहणे, तर हे ऑप्शन थोडं बरोबर आहे. त्यानंतर श्राव्य भाषिक पद्धतीप्रमाणे सतत संवादाचा सराव करणे. आता सतत संवादाचा सराव हा द्वितीय भाषेमध्ये होणं थोडं शक्य नसतं, त्यामुळं ऑप्शन 3 चुकीचं आहे. आणि चौथं, लक्ष भाषेची शिकवणी वर्गाला जाणे. आता शिकवलेलं जाणे हे पण काय आहे, चुकीचंच ऑप्शन आहे. म्हणजे इथं बरोबर उत्तर कोणतं येईल, शिकवणीला जाणे. म्हणजे कोणती भाषा शिकली तर ती व्यवस्थित येत नसती, तर ती जास्तीत जास्त तिचा सराव केल्याने ती बरोबर येत असती. परंतु सराव जर मूळ भाषकासोबत केला तर जास्त लवकर तिचं काय होणार, ती आत्मसात होणार. म्हणून द्वितीय भाषा शिकताना ती काय मूळ भाषकासोबत जर सतत संपर्कात राहिल्यामुळं ती आपोआप म्हणजे बिना प्रयत्न करता आपोआप ती काय होऊन जाणे, आत्मसात होऊन जाईल. म्हणजे इथं ऑप्शन क्रमांक कोणतं बरोबर येणार आहे, दुसरं हे बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न पाहू. भाषा शिक्षण ही अशी एक प्रक्रिया आहे जी जन्मापासून सुरू होते आणि जीवनभर सुरू राहते.
तुम्ही या विधानाशी सहमत आहात किंवा नाही. तर हे सर्वांनाच माहिती की भाषेचे शिक्षण हे काय असते, लहान मूल जन्माला आल्यापासून ते शिकायला लागते, ते जीवनभर शिकतच असते भाषेचं. तर त्यामध्ये ऑप्शन 1 विधानाशी मी सहमत आहे. तर इथं माझं उत्तर आहे की ऑप्शन क्रमांक 1 या विधानाशी मी सहमत आहे. पुढचा प्रश्न पाहू. छापील पुस्तकासोबत ऑडिओ बुक्स आणि अशी पुस्तके जी विद्यार्थ्यांना कौशल्य उपक्रमामध्ये गुंतवून ठेवतील वर्गात असली पाहिजे. कारण यामुळे वर्गात वैविध्यता येते आणि विद्यार्थ्यांना वैविध्यता आवडते. दुसरं, यामध्ये शिक्षकांना मूल्यमापनासाठी वेगवेगळी पुस्तके वापरण्याचे स्वातंत्र्य मिळते. तिसरं, यामुळे विविध विद्यार्थ्यांच्या जादा पुस्तके उपलब्ध होतात. आणि चौथं, ही पुस्तके शिक्षकांना डोईजड ठरत नाहीत. तर आता इथं बरोबर आहेत सर्वच ऑप्शन, परंतु सगळ्यात जास्त चांगलं ऑप्शन म्हणजे कोणतं येईल, तर ऑप्शन क्रमांक 3 जे आहेत ते बरोबर येईल. कारण की काय होईल की हे बाकीच्या गोष्टी तर आहेच आहे. हे जे तिसरं ऑप्शन आहे, या तिसऱ्या ऑप्शनमध्ये सगळ्या गोष्टी बाकीचे तिन्ही ऑप्शन यामध्ये येणार की विविधता मिळेल. कारण जादा पुस्तके उपलब्ध झाली तर त्यांना विविध पुस्तके मिळतील. शिक्षकांना मूल्यमापनासाठी विविध मिळतील, जास्त पुस्तके उपलब्ध असतील तर. आणि पुस्तके शिक्षकांना डोईजड होणारच नाही. म्हणजे हे तिन्ही ऑप्शनचं काय, एकाच ऑप्शनमध्ये हे तिन्ही ऑप्शनचं आलेले आहेत. यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे. यामुळे विविध विद्यार्थ्यांना जादा पुस्तके काय होतील, उपलब्ध होतील. पुढचा प्रश्न पाहू. इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांना शिक्षक तातडीने गोष्ट वाचायला आणि 4 चित्रे क्रमाने लावायला सांगतात. या उपक्रमाचे उद्दिष्ट काय आहे? तर ऑप्शन 1 चित्रांना जुळवणे, दुसरं ढोबळपणे वाचण्याचा सराव करणे, तिसरं विशिष्ट माहिती मिळविण्याचं वाचन सराव करणे, आणि चौथं कथेतील नवीन आणि अवघड शब्दांची फेरपाहणी करणे. तर इथं काय केलं आहे, त्यांनी पटपट वाचायला सांगितलं. आणि इथं ऑप्शन चौथा काय सांगितलं आहे की अवघड शब्दांची फेरफारणी. आता अवघड शब्दांची जर फेरफारणी करायची म्हणजे विद्यार्थ्यांना वेळ लागेल, म्हणजे इथं ऑप्शन हे चौथं तर लगेच कट झालं. त्यानंतर विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी वाचन सराव करणे. आता विशिष्ट माहिती पाहिजे तर मग जास्त त्यांना नीट वाचावं लागेल, म्हणजे हे. आणि इथं काय सांगितले, तातडीने वाचायला सांगितलं, म्हणजे हे पण चुकीचं आहे. त्यानंतर पहिलं काय, गोष्ट वाचायला सांगितले, नुसतं चित्रांची जुळवणी करायला नाही सांगितली, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 पण चुकीचं आहे. म्हणजे इथं कोणतं येईल, ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर येईल. कारण की इथं काय सांगितलं की तातडीने गोष्ट वाचायची आणि मग 4 चित्रे क्रमाने लावायला सांगतोय. म्हणजे इथं काय, ढोबळ मानाने वाचनाचा काय करायचं आहे, सराव करणे ह्या शिक्षकाचं यातून काय आहे, उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न पाहू. मुलांनी पाठ्यसामग्री काळजीपूर्वक लक्ष देऊन वाचावी, हे वाचन उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे म्हणजे टिंबटिंब. ऑप्शन 1 विस्तृत वाचन, ऑप्शन 2 गहन वाचन, ऑप्शन 3 निर्देशित वाचन आणि ऑप्शन 4 विरंगुळा वाचन. तर याचं लगेच इथे पण कळून येतं की हे काय सांगितले, मुलांना काळजीपूर्वक आणि नीट लक्ष देऊन वाचायला सांगितलं. म्हणजे कोणतं वाचन येणार, हे गहन वाचन. विस्तृत वाचन म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वाचन. निर्देशित वाचन म्हणजे एका निर्देशानुसार वाचन करणे. आणि विरंगुळा म्हणजे बालसाहित्याचे वाचन करणे. म्हणजे इथं बरोबर ऑप्शन कोणता येणार, दुसरं, म्हणजे गहन वाचन. पुढचं, शिक्षकांनी दिलेला नमुना वाक्याचा पुन्हा पुन्हा सराव करून विद्यार्थी भाषेचा आकृतिबंध पाठ करतात. ते ठराविक वाक्य पाठ करतात आणि ते जेव्हा त्याचा सराव करतात तेव्हा त्यांना शिक्षकांकडून सकारात्मक प्रबलन मिळते. शिक्षक टिंबटिंब याचा अवलंब करतात. ऑप्शन 1 श्राव्य भाषा पद्धती, ऑप्शन 2 संज्ञापनात्मक पद्धती, ऑप्शन 3 समग्र शारीरिक प्रतिसाद आणि ऑप्शन 4 संरचनात्मक पद्धती. तर याचं बरोबर उत्तर कोणतं येईल, ऑप्शन क्रमांक 1 श्राव्य भाषा पद्धती. तर आता श्राव्य भाषा पद्धती का, तर तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस आता इंग्लिश हे लहान पहिलीच्या मुलांना ज्यावेळेस शिकवलं जातं त्यावेळेस त्यांना फक्त ऐकून शिकवलं जातं. त्यांना लिखाणाचा सराव करायला लावत नाही.
फार कमी प्रमाणात करायला लावतात. त्यांना जास्तीत जास्त वाक्यांचं काय केलं जातं, सराव करून घेतला जातो. आणि म्हणजे ती भाषा शिकताना काय केलं जातं, त्यांचा एक भाषेचा आकृतिबंध तयार केला गेलेला आहे आणि त्यानुसार ती शिकवली जाते. म्हणून इथं काय जास्तीत जास्त सराव केल्यामुळे शिक्षक काय करतात, त्यांना सकारात्मक प्रबलन हे देतात. म्हणून इथं काय आहे, श्राव्य भाषा पद्धती इथं त्यांचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. संज्ञानात्मक पद्धती म्हणजे काय, तर त्यामध्ये काय असतं की विचारांची देवाणघेवाण ही केली जाते. समग्र शारीरिक प्रतिसादामध्ये की शारीरिक प्रतिसाद मध्ये विद्यार्थ्यांकडून पण प्रतिसाद हा मिळवला जातो. म्हणजे शारीरिक प्रबळ विद्यार्थ्यांना शारीरिक कार्य करून किंवा एखाद्या कृती देऊन त्यातून मिळालेला म्हणजे तो समग्र शारीरिक प्रतिसाद. आणि संरचनात्मक पद्धतीमध्ये एक रचना केली जाते आणि त्यानुसार काय केलं जातं, शिकवलं जातं. तर आता इथं आपलं बरोबर ऑप्शन कोणतं आहे, पहिलं की श्राव्य भाषा पद्धती. जसं आपल्या इथे इंग्रजी ही पहिलीपासून शिकवली जाते लहान मुलांना प्राथमिक पातळीवर, ते या श्राव्य भाषा पद्धतीचं उदाहरण आहे. पुढचं पाहू. विद्यार्थी व्याकरण नियम आणि शब्दसंग्रह पाठ करतात आणि मातृभाषेत भरपूर काम करतात. शिक्षकाने कोणत्या पद्धतीचा अवलंब भाषा वर्गात केला आहे? ऑप्शन 1 थेट पद्धती, ऑप्शन 2 नैसर्गिक पद्धती, ऑप्शन 3 संज्ञापनात्मक अध्यापन आणि ऑप्शन 4 व्याकरण भाषांतर पद्धती. तर इथं बरोबर उत्तर कोणतं येईल, ऑप्शन क्रमांक 4 व्याकरण भाषांतर पद्धती. तर इथं जे थेट पद्धती जी असते ती वास्तवातल्या गोष्टींबद्दल असते, मूर्त गोष्टींबद्दल डायरेक्ट असते, त्यामुळे थेट पद्धती इथं येऊ शकत नाही. त्यानंतर नैसर्गिक पद्धती नॅचरल अप्रोच इथं येऊ शकत नाही. संज्ञापनात्मक पद्धती पण इथे येऊ शकत नाही. तर इथं व्याकरण भाषण पद्धती येते, कारण इथं काय करावं लागणार, व्याकरणाची इथं पहा तुम्ही प्रश्नामध्ये दिले की व्याकरणाचे नियम हे पाठ करतात आणि शब्दसंग्रह पाठ करतात आणि नंतर त्याचा काय करतात, वाक्यामध्ये म्हणजेच जे आपले डेली यूज जे आजूबाजू घडणाऱ्या गोष्टींचे वाक्य तयार करून मातृभाषेमध्ये त्याचा काय करतात, भरपूर सराव करताय. म्हणजे इथं कोणतं बरोबर उत्तर येणार आहे की व्याकरण भाषांतर हे त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. पुढचं पाहू. जर मुले 2 भाषा आपल्या सभोवतालून ऐकतात तर या 2 भाषांचा संपर्क, ऑप्शन 1 मुलांना प्रतिकूल ठरेल, दुसरं मुलांना मदतरूप ठरेल, ऑप्शन 3 काही फरक पडणार नाही आणि ऑप्शन 4 त्यांच्या आकलनात संदिग्धता निर्माण होईल. तर निश्चितच कसं असतं की कोणती भाषा शिकली तर तिचा उपयोग हा मुलांना मदतरूपच ठरत असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे काय बरोबर आहे. पुढचं पाहू. वाचनाची आवड निर्माण होण्यात मोठी अडचण उत्तम बालसाहित्याची उपलब्धता आणि प्रेरणा ही आहे. यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे ऑप्शन 1 शिक्षकाने गृहपाठ म्हणून रोज एक पुस्तक वाचण्याची विद्यार्थ्यांना प्रेरित करावे. आता रोज एक गृहपाठ विद्यार्थी वाचण्यासाठी वाचणार आहे का, नाही, कारण त्यांना बाकीचे पण काम आहेत, म्हणजे हे चूक आहे. पालकांना घरी ग्रंथालय तयार करण्यास उत्तेजन द्यावे, हे पण चुकीचं आहे. त्यानंतर मुलांमध्ये आवड निर्माण होईल असे सहज उपलब्ध होणारे बालसाहित्य, हे बरोबर आहे. त्यानंतर शाळेतील अधिकाऱ्यांनी मुलांना पुस्तक मेळाव्यात घेऊन जावे म्हणजे त्यांना प्रेरणा मिळणे, आवड निर्माण होईल. आता शाळेतील अधिकारी एवढं सगळं विद्यार्थ्यांसाठी कधी करणार, तर ते हे पण काय येईल, ऑप्शन चूक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 हे काय बरोबर आहे की मुलांमध्ये आवड निर्माण होईल असे सहज उपलब्ध होणारे बालसाहित्य असावे. पुढचा प्रश्न पाहू. प्राथमिक पातळीवर वाचन कौशल्याचे मूल्यमापन करताना भाषा शिक्षकाने कोणत्या गोष्टीवर विशेष भर द्यावा? तर भाषा शिक्षकाने कोणत्या गोष्टीवर जास्त विशेष भर द्यावा? ऑप्शन 1 बाराखडीतील अक्षर ओळख, दुसरं विरामचिन्हांचा वापर, तिसरं योग्य वेगाने केलेले वाचन आणि चौथं समजून केलेले वाचन. आता प्राथमिक पातळीवर जर विद्यार्थी वाचन करतोय तर ते बाराखडीच्या अक्षर एखादे चुकू पण शकतात, त्यामुळे हे ऑप्शन काय चूक आहे. विरामचिन्हाचा वापर तर अजिबातच नाही. त्यानंतर योग्य वेगाने केलेल्या वाचनाची गरज नाही. इथं काय आहे, ऑप्शन क्रमांक 4 हे काय बरोबर येईल की समजून केलेले वाचन. हे वाचन कौशल्य मूल्यमापनामध्ये भाषा शिक्षकाने कोणत्या गोष्टी भर द्यावा, तर समजून केलेल्या वाचनावर भर द्यावा. पुढचं पाहू. एक चांगले संभाषण कौशल्य म्हणजे काय? तर ऑप्शन 1 शिक्षकाने अधिक स्पष्टीकरण करणे, दुसरं विद्यार्थी जास्त ऐकतात, ऑप्शन 3 विद्यार्थी जास्त बोलतात आणि ऑप्शन 4 बोलघेवड्या मुलांचा अधिक सहभाग.
तर इथं तुम्हाला लगेच लक्षात येईल की इथं ऑप्शन कोणतं बरोबर येणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 की काय विद्यार्थी जास्त बोलतात. कारण जर शिक्षकाने चांगलं संभाषण करत असेल आणि त्यांना चांगलं शिकवत असेल तर विद्यार्थ्यांना ते समजतं आणि जेवढे न बोलणारे विद्यार्थीसुद्धा त्याचे उत्तर देतात आणि ते बोलायला लागतात. म्हणजे विद्यार्थी जास्त बोलतात. हे चांगले संभाषण कौशल्य आहे. पुढचं पाहू. पाठाच्या सुरुवातीला शिक्षक वर्गातील मुलांना गटात विभागून त्यांनी वर्तमानपत्रात वाचलेल्या एका मनोरंजक बातमीवर चर्चा करण्यास सांगतात. या प्रकारचे संभाषण उपक्रम म्हणजे ऑप्शन 1 मौखिक ओक सराव, दुसरं नियंत्रित मौखिक सराव, तिसरं निर्देशित मौखिक सराव आणि चौथं सक्रिय श्रवण. तर आता लगेच याचं बरोबर उत्तर कोणतं येईल हे लगेच कळून येतं की कोणतं आहे. ऑप्शन क्रमांक 1 मौखिक ओक सराव. तर यातून काय होईल की चर्चा करायला लावले. ज्या मुलांना त्याबद्दल काहीच माहिती नव्हतं, डायरेक्ट त्यांना वर्तमानपत्रात वाचलेल्या एक बातमीवर त्यांना चर्चा करायला सांगितली. मग त्यातून मुलांचं काय विकसित झालं? मौखिक ओक सराव. ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर पुढचं पाहू. 150 समग्र भाषा पद्धती म्हणजे टिंबटिंब असते. ऑप्शन 1 अर्थाधारित, दुसरं कौशल्याधारित, तिसरं ध्वनींचे मिश्रण आणि चौथं प्रारूप आणि ध्वनींचे अनुमान. तर समग्र भाषा पद्धती म्हणजे कशी असते? तर ती असते अर्थाधारित पद्धती असते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करत जा. जर इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर नक्की शेअर पण करा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवेन. थोडंसं मोटिवेशन जर लाईक केलं, सबस्क्राईब केलं तर मला पण मिळतं. त्यामुळं नक्की तसं करत जा. तुम्ही जो व्हिडिओ पूर्ण पाहिले असेल तर सर्वांचे तुमचे धन्यवाद.